तो चलिए सूरज गुड़े साहब देखिए इनकी तरफ से खास करके हैट्रिक छक्के के लिए 700-700 देखिए बात करेंगे और चौके के लिए 500 रुपया। चलिए इनाम तो लगाए हैं लेकिन उसके कोई हकदार अभी तक बन नहीं पा रहे हैं। तो चलिए आवेश इंगोली साहब और उनके साथ साथ गणेश कराली साहब से गुजारिश करना चाहेंगे, आइए हमारे वीआईपी डाइस पर तशरीफ रखिए। बहुत बहुत स्वागत है आपके यहाँ पर श्री दत्ता कृपा चषक ट्रॉफी में, जहाँ टूर्नामेंट देखिए 15-2 से शुरुआत हो रही है, अंतिम 18 रहेगी फाइनल डे, खास करके फाइनल नाइट है। और टेन क्रिक लाइव देखिए बात करेंगे, इनकी टीम बहुत बढ़िया अच्छा मेहनत करते हुए कुणाल दादा मात्रे लीजिए और उनके साथ साथ देखिए बात करेंगे धनराज दादा मात्रे लीजिए और इस बार देखिए हमारे यहाँ पर गोविंद जी लीजिए और उनके साथ रौनक लीजिए और कैमरामैन पीछे पर बैठे हैं रॉय लीजिए और कैमरामैन देखिए हम देख सकते हैं गणेश वारगड़े और उनके साथ विकास दीपेश मात्रे भी देखिए उनका बहुत बढ़िया साथ दे रहे हैं। पूरी मैनेजमेंट टेन क्रिक लाइव का मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा, यानी कि डीजे देखिए हम देख सकते हैं। चलिए ज़्यादा किस बात के समय ले रहे हैं यहाँ पर अंपायर आईजे कमेटी बता रहे हैं क्या चीज़ का चर्चा चल रहा है। चलिए 12 प्लेयर अंदर क्या काम है भाई आपका? चलिए 12 खिलाड़ी कमेंट बॉक्स पर आना होगा। 12 खिलाड़ी भी यहाँ पर है, मुझे लगता है 13 खिलाड़ी भी अंदर गए थे लगता है शायद। कहीं टीम को देखिए 12 खिलाड़ी 11 खिलाड़ी भी मिलते नहीं है टीम में उतरने के लिए। अच्छी बात है यहाँ पर इनका इतने सारे खिलाड़ी मौजूद हैं। आजकल 12 खिलाड़ी के लिए भी बहुत कुछ लकी ड्रॉ रहता है। हाँ तो चलिए भाई बात करेंगे यहाँ पर। चलिए समय ज्यादा मत लीजिए भाई, 20 मिनट का वक्त रहेगा पहला 4 ओवर के लिए। और बैटिंग के लिए देखिए हम देख सकते हैं यहाँ से रुपेश ठाकरे अक्षय पवार। देखिए भाई ये वो अक्षय पवार नहीं है जो राजस्थानी पनवेल से बिलोंग करते हैं, ये मुरबाड़ के अक्षय पवार हैं भाई, और ये भी कम नहीं है अपना पावर देने में। स्ट्राइक पर देखिए रुपेश ठाकरे स्ट्राइक पर, गेंदबाजी की बारी संभालते हुए कुणाल भोईर देखिए यहाँ से मैंडेटरी पावर प्ले देखिए यहाँ से मैंडेटरी पावर प्ले का यहाँ पर पहला ओवर है। अरे चलिए पहला गेंद मिड ऑफ के फील्डर एफर्ट देखिए बहुत बढ़िया था, लेकिन कैच तो छूटा है, दिल तो नहीं टूटा होगा लेकिन 2 रन लुटा है। हाँ तो चलिए बात करेंगे मुरबाड़ ग्रामीण से टेनिस क्रिकेट के उपाध्यक्ष देखिए बात करेंगे शरद जी पवार साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए बहुत बहुत स्वागत आपका, क्योंकि 1 शॉट रन देखिए यहाँ से। हाँ चलिए स्कोरर आप भी सारा हाथ दिखा सकते हो, जब नहीं हाथ दिखाओ क्योंकि हमारी नज़र कभी कभी आयोजक भी हमारे, क्योंकि इस वक्त देखिए मुरबाड़ ग्रामीण टेनिस क्रिकेट उपाध्यक्ष देखिए, क्योंकि उन्हें एक बार इशारा अंपायर को दिखा दिया ना वो शांत बैठेंगे, नहीं तो तब तक वो शांत नहीं रहेंगे। हाँ लकी ड्रॉ कूपन देखिए सबसे सस्ता सबसे सुविधा और बहुत बढ़िया फील्डिंग देखिए एफर्ट लाजवाब कर रहा। इसे कहते हैं मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना। अगर ये 2 चीज़ों का तालमेल अच्छा हो जाए ना फिर आपका गाड़ी भी आगे बढ़ता है। और लकी ड्रॉ के लिए देखिए बात करेंगे लकी ड्रॉ कूपन है आपको 20 रुपया, और जो आज बात करेंगे सीलिंग फैन आपका लिए निश्चित रूप से 20 रुपया में आप बड़े आराम से 1200-1500 का सीलिंग फैन लेकर जा सकते हो। गर्मी का सीजन भी आ रहा है, भलाई घर पे तो फैन रहता है लेकिन कहीं बाहर भी आप गार्डन में भी लगा सकते हो। हाँ कहीं एक्स्ट्रा लगा सकते हो फैन, हम कभी कभी बाहर हवा खाने के लिए बैठते हैं। हाँ कहीं पर भी आप सीलिंग फैन लगा सकते हो, और ज़्यादा गर्मी के कारण भी कभी कभी सीलिंग फैन भी बंद पड़ता है। लेकिन आजकल देखिए हर कोई एसी कूलर ये सारे जी रहे हैं, लेकिन आज भी देखिए सीलिंग फैन इसकी भी सहारा कई इंसान जी रहे हैं।
और ये चले किनारा लिया और गली पर देखिए कैच लेते हुए। इसलिए तो कहा जाता है गली पे रन चुराना और गली में दिल चुराना आसान नहीं रहता है, क्योंकि गली हमेशा अंदर रहता है, लेकिन सीजन गेम में गली थर्ड मैन रहता है। तो यहां पर देखिए पहला सफलता हाथ लगता हुआ। चलते हैं डीजे निकित के पास। देखिए यहां पर दिल नहीं जीत सका बल्लेबाजी से, लेकिन और एक मौका है दिल जीतने का। 20 रुपए का कूपन फाड़ लीजिए। सीलिंग फैन देखिए बात करेंगे, ताजा खबर आज का, और हर रात देखिए यहां से रहेगा। हर रात देखिए यहां से आपको एक कूलर भी है निश्चित रूप से, और उसके साथ मिक्सर मशीन भी है निश्चित रूप से, और हर रात देखिए आपके सामने रहेगा। बस 20 रुपए का कूपन निकालते रहिए। अपील तेज अब बांध ने बताया नो भाई। विजय जी के पन सब देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए शिव प्रेमी नारायण गांव देखिए बात करेंगे, इनके खास समर्थक देखिए। बहुत बढ़िया देखिए अपील बड़ा लॉन्ग रखा गया था, लेकिन चलिए वक्त की बात करेंगे। देखिए यहाँ पर पहला ओवर कंप्लीट नहीं हुआ है, लगभग 4 मिनट आप पहुंच चुके हो। हर गेंद पर देखिए अपील और ओवर कंप्लीट होता है। देखिए आपने पहले ओवर के लिए देखिए 4.5 मिनट का इनिंग्स समय लिया। ध्यान रखना होगा 20 मिनट में आपको ओवर कंप्लीट करना होगा 4 ओवर, नहीं तो फिर एक एक्स्ट्रा फील्डर अंदर लेना पड़ेगा। ये चीज के ऊपर गौर रखना होगा, कहीं लेने का देना ना पड़ जाए भाई। पहला ओवर का देखिए खेल समाप्त होने के साथ साथ रनों की बात करेंगे। रन देखिए ऐसे मैंडेटरी पावर प्ले में जो रन आना चाहिए था वो शायद नहीं आया, 3 रन केवल आया। ओहो चिंगो चिंगो, रन आना बहुत जरूरी है। कहते हैं ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। शायद मुझे लगता है आदर्श धानोरी टीम ने बहुत ताबड़तोड़ उन्होंने चेसिंग किया था, 2 ओवर के अंदर मैच को कंप्लीट किया था। तो वही बात ध्यान रख सकते हो। 43 का टारगेट देखिए, और क्या इनिंग्स खेले थे यहाँ पर मल्लारी बोई। देखिए बात करेंगे 8 गेंद 35 रनों का इनिंग्स, जिससे कहते ना तेरी बिंदिया उड़ा कर ले गई मेरी निंदिया, और इस इनिंग ने नींद उड़ा दी थी भाई। अब एकाक बल्लेबाज को इनिंग्स खेलना होगा। अरे चलिए कलाई के सारे गेंद को मोड़ा, यहाँ पर एक एक रन आता हुआ। चौके छक्के का इंतजार है। जो हमारी डायलॉग बाजी है ना वो छक्के के ऊपर चौके के ऊपर ज्यादातर होता है, और उस शायद अभी तक देखने को नहीं मिल पा रहा है। एक्टिव चौके के लिए भी देखिए बात करेंगे 500, छक्के के लिए 700। सूरज गुड़े साहब देखिए बात करेंगे, इनकी तरफ से खास और ये चले हुक करना चाहते थे जगह से खड़े खड़े, और एक विकेट गिरता हुआ। यहाँ पर रन नहीं आ रही, यहाँ पर अनिकेत पवार का विकेट गिरता हुआ। चलिए 7 समंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहां से पहुंचा है 4 रन तक देखिए यहां से, और मुश्किल बनेगा भाई यहां से। रन आना बहुत जरूरी है। कहते हैं ना बादल के गरजने से फसल उगती नहीं है। गेंदबाज तैयार, और एक विकेट देखिए यहां से भाई। बादल के गरजने से फसल उगती नहीं है, बादल के बरसने से। और यहां पर देखिए गेंदबाज बरस रहे हैं भाई, टुकुर 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 टुकुर।
सर शादी के बाद कहाँ रिश्ता इतना लंबा टिकता है जितना लंबा गर्लफ्रेंड का रिश्ता टिकता है। ये होना चाहिए क्या मेरी गर्लफ्रेंड बनेगी, क्योंकि ये रिश्ता थोड़ा लंबा जाता है मुझे लगता है। शादी का रिश्ता आजकल देखिए ज़्यादा लंबा नहीं जाता है। नहीं चलिए, आज भी कुछ घराना अच्छे फैमिली के रहते हैं, रिश्ता रहता है भाई। और कहते हैं ना बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है, कहीं कहीं ये सब हो जाता है। और वैलेंटाइन डे अभी कंप्लीट हुआ शायद, कल ही कंप्लीट हुआ क्या? अभी जो उसके मजा ले रहे हैं उन्हें पता रहेगा भाई। हम उतना ध्यान नहीं देते। टीम का स्कोर देखिए बात करेंगे 4 रन। हमारे लिए तो रोज क्रिकेट कहा जाए तो वैलेंटाइन डे के जैसे निश्चित रूप से एंजॉय करते हैं रोज कमेंट्री बॉक्स में आकर। आज देखिए बात करेंगे श्री दत्ता कृपा चषक। उमेश जी लगातार देखिए कांटेक्ट में जुड़े थे निश्चित रूप से। हमारे सूरज घोड़े साहब देखिए इस टूर्नामेंट में खास करके देखिए मुख्य आयोजक का भूमिका। 700 यहाँ पर हैट्रिक छक्के के लिए, चौके के लिए 500 रुपया। लेकिन अभी तक देखिए ये चीज नहीं बन पा रहा है भाई, कब आएगा रन। दर्शक इनकी क्राउड देखिए डगआउट भी इंतजार कर रहे हैं कि मेरे करण अर्जुन आएंगे, लेकिन कब आएंगे। चलिए भाई यहाँ पर अंपायर बता रहे हैं वाइड का इजाफा, बिन पायल से बजी घुंघरू, बगैर मेहनत से एक रन आता हुआ। मेहनत करना होगा भाई, अगर रन एक जोड़ना है अच्छा टोटल तो खुद के बल्ले से गेंदबाजी की मदद से आप एक एक रन से स्कोर आगे बढ़ सकते हो। कहते हैं ना दूसरे के महलों में गुलामी करने से बेहतर खुद की झोपड़ी में राज करो। दूसरे के महलों में गुलामी करने से बेहतर खुद के झोपड़ी में राज करो। गेंदबाज के ऊपर भरोसा रखने से बेहतर खुद पर भरोसा रखो। खुद के दम पर कुछ रन जोड़ो। स्कोर देखिए पहुंचा है यहाँ पर अभी 5 रन। तौबा तौबा। चलिए अभी मैंडेटरी पावर प्ले के देखिए आखिरी अंतिम गेंद रहेगा भाई। अभ्यास तो बहुत हो चुका होगा देखिए, लगभग क्रिकेट का सीजन 70-80% देखिए कंप्लीट होते जा रहे हैं। अब तो बहुत सारी मैचेस खेल चुके हो, बहुत सारे अभ्यास कर चुके हो। इसलिए तो कहा जाता है कि बगैर अभ्यास जब खेलोगे क्रिकेट तो कैसे मिलेगा विकेट। अभ्यास बहुत जरूरी होती है। स्कोर देखिए 5 रन और गेंदबाज प्रेक्षक बात तैयार। इसलिए खोद कर निकाला गेंद को, 2 फील्डर के बीच से पर 1 रन लेंगे आसानी के साथ। दूसरे के लिए जाना चाहते थे लेकिन आखिरी समय में इंकार किया भाई। सिंगल डबल से काम तो चलेगा, बातें नहीं बनेगी। कहते ना कौवे की चोंच मारने से पहाड़ में सुराग नहीं गिरता है। आप सिंगल डबल से कितनी भी कोशिश कर लीजिए। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 6 रन। कहते ना सोना रखने के लिए सोना रखने के लिए लॉकर मिल जाएगा, पैसे रखने के लिए बैंक मिल जाएगा। और यहां से देखिए एक अच्छी टोटल तक पहुंचने के लिए कौन सा बैटर, क्या ये दोनों बैटर या और इंतजार करना पड़ेगा। अक्षय पवार देखिए अभी तक मैदान पर डटे हैं लेकिन बल्ले से उन्हें स्ट्राइक भी नहीं मिल पा रहा है। 1 गेंद खेले हैं और संदीप पवार देखिए 2 डॉट गेंद खेलकर सिंगल। अक्षय पवार तो यही करेंगे भाई हमें अपनों ने लूटा, कहाँ गहरों में दम था, क्योंकि मेरे साथी खिलाड़ी मेरे साथ नहीं दे पा रहे हैं। लेकिन कोई बात नहीं, कहते ना गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए। और अच्छी गेंदबाजी यहाँ पर तारीफ करना चाहूंगा। टॉस जीतकर जय बजरंग वरटपाड़ा टीम ने जो फील्डिंग चुने थे ना, चेहरे पे एकदम मुस्कान है भाई। लेकिन अभी भी 18 गेंद बचा है भाई, कुछ कहा नहीं जा सकता है। कहते ना फुटबॉल में गोल तक पहुंचने के लिए किक मारना पड़ता है और क्रिकेट में एक अच्छी टोटल तक पहुंचने के लिए कहीं हिट कहीं 6 मारना पड़ता है। 2022 फीफा वर्ल्ड कप आपने देखा होगा जहां मेसी का 7 किक था और 14 साल 117 दिन के बाद उसका सपना पूरा हुआ था फीफा वर्ल्ड कप जीतने का। देखिए एम्बापे ने भी बहुत अच्छा फाइट दिया था, उसके साथ 8 किक दागे थे लेकिन पूरी टीम ने उनके अच्छे खेले थे। तो वही देखिए किक और हिट की जरूरत है। अरे चलिए बड़ा हिट तो खेले हैं, हवा में है, फील्डर है, क्या बन जाएंगे दर्शक है और लगभग बनते हुए दर्शक है। अंपायर का देखिए डिसीजन आता हुआ, झलक 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 दिखला जा 4 रन। और यही काम करना पड़ेगा भाई, एकाक ओवर को लंबा बनाना होगा। कहते ना 1000 फूल कम है एक दुल्हन को सजाने के लिए और एकाक लंबा ओवर की जरूरत है एक अच्छे टोटल तक पहुंचने के लिए। पहला चौके दागे हैं लेकिन उसके बाद देखते हैं
अरे चलिए फिर से एक बार देखिए ऑफ स्टंप से बाहर वाइड का जहाँ पर डर पैदा किया। अब गेंदबाज के पास डर यहाँ से पैदा होता हुआ, लेकिन कहते हैं ना जब तक आप डरते रहोगे आपका जिंदगी का फैसला कोई और लेता रहेगा, इसलिए डरना मना है। पीठ दिखाओगे तो मौत पाओगे, सामना करोगे तो जीत पाओगे। संघर्ष सामना करना जरूरी है। और ये चलिए वाइड कह जापा और एक एक्स्ट्रा से एक रन आता हुआ भाई। कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गए यहाँ से। टेस्ट में 400 रन बनाने वाले ब्रेन लारा और टीम का स्कोर पहुंचा है 12। अब देखते हैं ये आंकड़ा कहां तक लेकर जाएगा आपको। एक चौके खाने के बाद गेंदबाज अपना लाइन और लेन से भटक गए। लेन तो मैं कहूंगा खराब नहीं है, लाइन से भटक गए, क्योंकि जिस लेन से गेंद गिर रही है अगर लाइन पे आ गई ना। अरे चले पटकी हुई गेंद उछाल दिया, बड़ा हिट देखिए पर गिली 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 चंपा खुश हुई रंबा, गेंद गया लंबा, ठोकम ठोक दीजिए। क्या बोले भाई, अब छक्का बोले। चलिए यहां से अंपायर से कुछ चर्चा होता हुआ। डगआउट शांत रखिए, छक्का आया है, अच्छी बात है। और स्कोर देखिए 18 तक पहुंचा है। आखिरी में गियर बदला है भाई। संदीप पवार देखिए अपना पावर दिखाते हुए भाई। और एक बड़ा हिट। अब तो गेंदबाज कहेगा भाई अल्लाह बचाए मुझे, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से। की तरफ से देखिए जो कैश प्राइज है, 3 छक्का आता है तो लगातार 1000। अब 2 छक्का आ गया भाई। क्या बल्लेबाजी दिखाते हुए आखिरी में संदीप पवार ने आकर दिखाया पवार का। लगता है लौट कर वापस नहीं आएंगे। गलत, जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं। ये ग्रामीण के हल खिलाड़ी बताते हैं भाई। यही तो बात छेड़ा था भाई कि 1000 फूल कम है एक दुल्हन को सजाने के लिए और एकाग लंबा ओवर की जरूरत है इस मुकाबले में वापसी के लिए। स्कोर देखिए जाकर पहुंचा है 24। और स्क्रीन पर देखिए आप चांद देख सकते होगे भाई। और बैटर ने वो काम कर दिया भाई जिसे कहते हैं ना आसमान से लाकर चांद तेरे हाथों में थमा दूं। और 2 छक्का लगाकर ये लगता है तो 3 छक्का 1000। ओ इस बार देखिए भाई डट के निकलता हुआ। पिछला 2 छक्का खाना जिसे मुरबाड़ बस स्टॉप पर धक्का खाना, बस में धक्का खाना, और इस वक्त 2 छक्का खाना। एकदम से दबाव बनाए थे भाई। पवार नाम ही काफी रहते भाई। हवा में फंसे हो, ये क्या हो गया, चिंगो चिंगो, क्या छूटा और दूसरा रन भी गया। ओहो मामा ठाकुर, अरुण भी गया और सपना भी भाग गई। और ये सपना को क्या हो गया भाई। चलिए कैच भी छूटा और 2 रन भी गया। अब ये बात दिल्ली तक जाएगी भाई। पकड़ो कैच जीतो मैच। अब थोड़ी सी चूक देखिए, छोटी सी गलती। स्कोर देखिए जाकर पहुंच गया 26 तक। और एक देखिए बढ़िया गेंद, शॉर्ट में गेट तैनात है। ओ ये देखिए गेंद कहां से निकल गई भाई। तीसरा गेट से, गेट पर चाबी डाल के रखिए भाई। और रनों की देखिए अब बारिश होने लगी है भाई। 27 रन देखिए यहां पर। लेकिन संदीप पवार देखिए डगआउट में इंतजार हो रहा था कि मेरे करण अर्जुन आएंगे और आएंगे तेरे गली में, चाहे थोड़ा देर हो जाए। संदीप पवार ने दिखाया पावर, चाहे उम्र कैद की जेल हो जाए। और टीम का स्कोर को पहुंचा दिया 27। चलते हैं डीजे के पास, मैदान पर पहुंचा है ड्रिंक्स। अंतिम 12 गेंद में देखते हैं कहां तक टीम का टोटल पहुंचता है।
चिंगो चिंगो, ज्यादा दबाव मत डालिए। तो चलिए ज्येष्ठ नागरिक बालकृष्ण कड़ाव साहब देखिए बात करेंगे, नवापाड़ा से यहाँ पर तशरीफ रख चुके हैं। आइए मंच पर तशरीफ रखिए, आपका स्वागत है यहाँ पर श्री दत्त कृपा चषक ट्रॉफी में। चलिए डीजे थोड़ा सा सॉन्ग बजाइए ड्रिंक्स मैदान पर। नहीं नहीं नहीं, प्रेम नहीं है इनके नाम। और देखिए 10K लाइव के माध्यम से एक बहुत बड़ी अच्छा चीज देखने को मिला, जो अंतर्राष्ट्रीय में हम देखा करते थे ब्लैक एंड व्हाइट टीवी में। पहले हमने जिंदगी की शुरुआत ऐसा की थी, महाराष्ट्र में पता नहीं कहाँ से शुरू हुई, उड़ीसा में बहुत गरीब देश माना जाता है, वहाँ से हम ब्लैक एंड व्हाइट से शुरुआत किए थे। और इसी तरह से रेड और ब्लैक एंड व्हाइट में समझ में नहीं आता था रेड है कि ग्रीन है, लेकिन एक तो ऊपर नीचे के बटन देखते थे। और तो वही देखिए दृश्य पर रेड आउट रहेगा तो ग्रीन नट आउट रहेगा तो ये। चलिए भाई अब रनों की पारी देखिए, यहाँ से कहते हैं ना खरबूजे को देखकर अब तरबूजे भी रंग बदलने लगा है भाई। नई साइड संदीप पवार का बल्ला चल रहा है, पम 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 4 रन। जबरदस्ती सॉन्ग लगाया, वन साइड हीरो है संदीप अभी, और एक बार लगाइए। एक करण अंबाला है भाई, और एक देखिए बड़ा हिट AK-47 पवार वन साइड हीरो, ये करण अंबाला का इनिंग्स दिखाते हुए टोटल को देखिए पहुंचा दिए जाकर 31 रन। इसलिए तो कहा जाता है इसकी मोहब्बत में सिर्फ ही धोखा मिलता है। 37 देखिए छक्के के साथ 37 तक पहुंचे, बहुत बढ़िया देखिए यहां से। और डीजे ने भी देखिए लाजवाब टाइमिंग सॉन्ग लगाए। मुझे तो लगता है एक बार इन्हें भी आईपीएल में मौका दीजिए डीजे वाले को। 24 करोड़ में मेचर स्टाफ को लिए भाई, इन्हें 24,000 देकर एक दिन लेकर जाइए। हो गया ना, डन ना? हाँ ओके चलिए। अनिकेत ना, अरे चलिए अब गेंदबाज भटके भाई, और फील्डर ने अच्छे एफर्ट दिखाया भाई, वाइट का इजाफा। चलिए यहां पर बात करेंगे, 2 गेंद हो चुका है, देखते हैं चौथा ओवर को कितना और लंबा बनाते हैं। और एक देखिए बड़ा हिट है, मैं तेरी मैं न तू मेरा तोता, अरे छक्का लगाए मोटा डीजे ठोक छोटा। तो रिकॉर्ड ब्रेक देखिए जो बैल के अड्डा पर हम देखते हैं, ओ यहाँ पर माहौल बना दिया भाई। क्या इनिंग खेलता हुआ, इसका इनिंग का जिक्र करना पड़ेंगे। टीम का स्कोर देखिए डबल 4, 44 रन। क्या बल्लेबाजी भाई, 12 गेंद पर 36 पर बल्लेबाजी कर रहे हैं। रनों की बारिश, और एक बड़ा हिट, हवा में गेंद है इस बार चिंगो चिंगो। ये क्या हो गया भाई, खाया गुटका फोड़ा मटका, लगेगा अब 420 का झटका, क्योंकि क्या चाप किसका छोड़ा है भाई, जो घातक वन साइड हीरो संदीप पवार।
अपनों को धोखा, दुश्मन को मौका, पड़ेगा बहुत महंगा। 4 गेंद हो चुका है और ये कैच लेना चाहिए था भाई। शेर के पूंछ में अगर पैर मारोगे तो भाई पप्पी नहीं मिलेगा, सीधा झप्पी। और आपने कैच छोड़ा है, अब तो जादू का झप्पी। उसके बाद देखिए सीधा थाने भाई, और वही फील्डर के पास है जगदीश ने फील्डर। देखिए कोई भी फील्डर देखिए टीम की खराबी के लिए आते नहीं है। ये क्रिकेट ऐसा है ना, टेनिस बॉल हाथों से फिसलता है और आपको पल में विलेन बना देता है, हीरो से विलेन। 47 देखिए रनों का बारिश हो गया। अब ये चलिए कलाई, ये भी कहां रहे भाई, यहां पर रन तो आएगा, पहला रन और देखते देखते दूसरा। अक्षय पवार ने कुछ काम ही नहीं किए हैं, सिर्फ 2 ही गेंद खेले हैं, 3 रन दिए हैं। और जो भी काम किए संदीप पवार। और 4 ओवर का खेल समाप्त। 4 ओवर की समाप्ति के साथ साथ है टीम का स्कोर देखिए यहाँ पर 49 तक पहुंचे हैं। तो चलते हैं डीजे के पास, देखते हैं अंतिम 6 गेंद में क्या कुछ होता है। चलिए जल्द कीजिए, स्पीड अप कीजिए, समय मत लीजिए डीजे। पन्नास धावा। चलिए 4 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। चलिए अंपायर तो फास्ट नहीं ले सकते, खिलाड़ी देखिए थोड़ा स्पीड अप कीजिए, समय जा रहा है। और चलिए फाइनल डे चीफ गेस्ट देखिए बात करेंगे, फाइनल नाइट। प्रसाद सर, जिस चेहरे को हम लगातार डंबोली में देख देख कर आए हैं भाई, पिछले 4-5 सालों से जो डंबोली में मेरा जुड़ना, प्रसाद सर देखिए डंबोली से बिलोंग करते हैं। प्रेम जी देवकर देखिए आएंगे अंडर 90 के। देखिए आज टेनिस क्रिकेट से बंदा लेदर का अभ्यास और 7वां आसमान छूता हुआ। उनकी कटआउट बैनर तो आपने देखा होगा एंट्री गेट में आते वक्त, और उनकी एंट्री होगी भाई। अच्छे हमारे दोस्त हैं, प्रेम की बात करेंगे तो अभी 10-12 दिन पहले भी मैं उनके घर से जाकर मुलाकात करके आया, निश्चित रूप से शुभकामना देकर। क्योंकि देसाई की मैदान कहा जाए तो डंबोली में मैंने पहली टूर्नामेंट कवर किया था, मिस यू रिची मात्रे, उन्होंने वो मैदान पर लाए थे। और वहां से प्रेम लीजिए डंबोली कर बहुत सारे मेरे दोस्त पहचाना। और वो प्रेम देवकर देखिए बड़े कम समय में चर्चा में रहने वाले अंडर 90 के खिलाड़ी। अरे चलिए आखिरकार देखिए गलत कॉल भाई, ना करते प्यार में कर गई। हाँ तो चलिए यहाँ पर चलिए यहाँ पर। ओहो ये देखिए आखिरकार आते आते ही भाई बता दिए भाई, 13 का फूल 17 का माला, झुकेगा नहीं साला, बड़ी नजर वाला ठोक डीजे वाला। Just win the matches.
विजय कृपले साहब देखिए बात करेंगे, इनका सम्मान किया जाएगा निश्चित रूप से। पंकज गुड़े साहब देखिए बात करेंगे, इनके हाथों से सम्मान किया जाएगा। विजय सर के देखिए बात करेंगे, पंकज गुड़े साहब देखिए इनकी सुबातों से बड़ा सम्मान किया जा रहा है। और दूसरी तरफ मैच भी देखिए एकदम कसे हुए मुकाबला चल रहा है, टकाटक। देखिए महाराष्ट्र की परंपरा रीति रिवाज है आए हुए मेहमानों का सम्मान करना, और जिसमें हम देख सकते हैं इस वक्त देखिए बात करेंगे विजय साहब देखिए बात करेंगे, इनका सम्मान किया जा रहा है। पंकज साहब देखिए इनकी सुबातों से खास करके साल फूलों की गुलदस्ता के साथ है। चलिए इसके बाद जो मैच रहेगा भाई, दोनों कप्तान से कॉल करना चाहेंगे। अरे चलिए उछाल दिया है, हवा में गेंद है, फील्डर बड़ा तेजी से भाग रहा हो, कैच होता तो बहुत है, ग्रेटेस्ट कैच होता है, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन से आए थे भाई। और ये देखिए आउट है भाई बैटर्स। तो गेंद क्या बचा था यहाँ से, और इधर देखिए अंपायर कॉल, इधर नो बॉल भी है भाई, रन आउट तो होंगे। बैटर तो आपको भेजना होगा। बिमर के लिए यहाँ पर चैलेंज किए फील्डिंग वाली टीम ने अंपायर के साथ, अंपायर कॉल है नो बॉल्स, और नए बैटर आपको भेजना होगा भाई। रन कितना भाग कर लिए, दो शायद दो कंप्लीट है, दो कंप्लीट है, और देखते हैं ऐड किया जाएगा जैसे ये गेंद का आता है। चलिए फिर डिलीवरी यहाँ पर गेंदबाज सेफ है यहां से। बैटर थोड़ा सा पर आगे निकले थे निश्चित रूप से। दो रन आया निश्चित रूप से यहां से, और कुल स्कोर देखिए जाकर पहुंचा है 58 रन है। अरे चलिए भाई यहाँ पर मौका बनाए पहले इनिंग में और दूसरे इनिंग में, देखिए दोनों तरफ आउट है भाई, पहला इनिंग में आउट है, दूसरी तरफ जाएंगे नहीं। और इसके साथ साथ मुझे लगता है शायद इनिंग कंप्लीट हुआ है, और पहला इनिंग का खेल समाप्त होने के साथ साथ है 58 बनाए जीत के लिए। 59 एक बड़ा टारगेट कहा जाएगा। आपने शीशा का महल तो बना लिया, जमाना पत्थर का है। कितना भी रन बना लो क्रिकेट में रन बनता है, क्योंकि अक्सर रात में फुल को भी पता नहीं होता है सुबह होते ही मंदिर जाना है या कब्रिस्तान जाना है। मैच कहाँ पहुंचेगा ये तो हम बता नहीं सकते हैं, लेकिन चलेंगे। इस मुरवाड़ के देखिए जिस आवाज ने पूरी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट में देखिए दीवानगी बनाई है। सुनील सेलके सर जुड़ रहे हैं यहाँ पर कमेंट्री बॉक्स पर, और अगले मैच के टॉस के लिए दोनों कप्तान को भी जुड़ना होगा। ऑम साइड होने और उनके साथ देखिए बात करेंगे सासमी के बीच में देखिए दोनों कप्तान से आइए टॉस बॉक्स पर, और सुनील सर जुड़ रहे हैं कमेंट्री बॉक्स पर। It's
सर याने उल्लेख केल्याप्रमाणे दोन्ही संघ लगेचच नाणेफेकी कक्षामध्ये जोडले जा. आमच्या साथीने समालोचन कक्षामध्ये सन्माननीय मनीषजी किरपण सर हे सुद्धा समालोचन कक्षामध्ये जोडलेले आहेत. मला आठवतं मी लहान होतो त्यावेळेस मुरबाड तालुक्यामध्ये मनीष किरपण सर एक अत्यंत नामवंत समालोचक म्हणून वावरत असायचे आणि त्यावेळेचं क्रिकेट आणि अलीकडचं क्रिकेट यामध्ये फार मोठा फरक झालेला आहे. परंतु अजूनही त्यांची समालोचनाची आवड जिवंत आहे हे बघून फार बरं वाटलं. आजच्या दिवसामध्ये त्यांना ऐकूनही बरं वाटलं. 59 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी इथे बरडपाडा या संघाला. जगदंब सासने संघाच्या संघनायकाला विनंती आहे लवकरात लवकर आपल्याला नाणेफेकी कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचंय. जगदंब सासने. चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. चेक. हॅलो चेक. जगदंब सासने संघाच्या संघनायकाला विनंती आहे तुमच्यासाठी ही वॉर्निंग सुद्धा असू शकते ऑफिशियल. लवकरात लवकर तुम्हाला नाणेफेकी कक्षाकडे जोडायचं आहे. मिड इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला नाणेफेक करणं गरजेचं आहे. MGCA चे सल्लागार लक्ष्मणजी तांदळे साहेब आपण क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात. विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हा. आयोजकाच्या वतीने ही विनंती केली गेलेली आहे त्यामुळे या मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा. किरणजी गुडे साहेब यांचंही आगमन झालेले आहे. उल्हासजी गुडे साहेब यांचंही आगमन झालेले आहे. अनंतजी बर्डे साहेब इकडे उपस्थित झालेले आहेत आणि भास्करजी गुडे भाऊसाहेब यांचंही आगमन झालेले आहे. आयोजकांच्या वतीने या चारही मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाशी येऊन संलग्न व्हा आणि इथे बसून सुरू असणाऱ्या या क्रीडा सोहळ्याचा आपण आनंद घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असलेली आपण पाहू शकाल. अर्जुन आणि संदीप ही बिनीची जोडी आहे, सलामीची जोडी आहे आणि 59 धावा बनवायचे त्याचा विचार करत असताना इथे अर्जुन आणि त्याचबरोबर संदीप या दोन धाकड फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी पाठवलं गेलेलं आहे संघ कर्णधाराच्या वतीने. यानंतरच्या नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार उपस्थित आहात का? यस, मुख्य व्यासपीठावर आमचे मान्यवर उपस्थित आहेत. भास्करजी घोडे भाऊसाहेब आपणास विनंती आहे तुमच्या शुभ हस्ते ही नाणेफेक संपन्न केली जावी. या आपण मुख्य व्यासपीठाच्या थोडं खाली या आणि ही नाणेफेक इथे संपन्न करा. दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात केली जात आहे. श्री दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नवापाडा आयोजित श्री दत्तकृपा चषक 2024 या स्पर्धेत उपस्थित आजच्या पहिल्या रजनीमध्ये प्रत्येकाचं इथे आम्ही स्वागत करत आहोत. मैदानाच्या आतमध्ये या दुसऱ्या सत्राला सुरुवात. गोलंदाज इथे यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे संदीप. त्याच्या विरोधात हा फटका. अक्षयला पाठमोरे होऊन झेल टिपण्याची संधी मिळाली होती परंतु तिला वापरता आलं नाही. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल आणि इथे कॉलिंग प्रॉपर राहिलेलं नाहीये. रॉंग जजमेंट इथे फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळाली आणि याचबरोबर पहिल्या चेंडूवर फलंदाज अर्जुन इथे बाद झालेले आहेत. इकडे काही स्नॅक्स आणि सरबतच्या वगैरे गाड्या आहेत. त्याच्या समोर जो पडदा आहे तिथे जे प्रेक्षक बसलेले आहेत पडद्यावर त्यांना सगळ्यांना विनंती लगेचच मागे जायचंय. मला असं वाटतं शिक्रेपाडा संघाचे खेळाडू असावेत आणि तुम्ही खेळाडू आहात म्हणून तुम्हाला अधिकच्या सूचनेची गरज नाही. लगेचच मागे जा.
या नंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली की जी ठोणे संघाच्या संघनायकांनी जिंकलेली आहे आणि ते क्षेत्ररक्षण करणार आहेत. मान्यवरांना विनंती आहे, या मुख्य व्यासपीठावर भाऊसाहेब भास्करजी घुडे साहेब, अनंताजी बर्डे, उल्हासजी घुडे, किरणजी घुडे, आपण या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. सामन्याला इथे सुरुवात झालेली आहे. आपण पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालेत आणि नाहक बाद झालेले आहेत असंही आपल्याला म्हणता येईल, कारण 59 धावा बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. अशातच अर्जुनचं खेळपट्टीवर तग धरून राहणं अत्यंत महत्वाचं होतं, परंतु क्रिकेट हा खेळ वास्तववादी खेळ आहे. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही, इफ्स अँड बट्सला महत्व नाहीये. पाहिजे यानंतर येणारे नवीन फलंदाज क्रमांक 3 साठी आलेले आहेत सागर भोईर, यांच्या वतीने कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल. जर्सी नंबर 18 सागर ऑन दी स्ट्रायकिंग एंड, संदीप कडव पुन्हा एकदा वरतील. कुणाल कडव आहेत, मला असं वाटतं तिकडे संदीप यांचे बंधूच आहेत आणि यावेळेस बॉडी लाईन मध्ये टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. कोलठण गावचे उद्योजक महेशजी ठाकरे साहेब यांच्या वतीने या संपूर्ण स्पर्धेसाठी आयोजन नियोजनासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. वेलकम महेश ठाकरे, आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. इथे हा फटका चांगला आहे. अक्षय पुन्हा एकदा पाठमोरा होऊन चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. त्या रिजन मध्ये दोनदा खरं तर चेंडू गेलेला आपण पाहिलेला आहे आणि दोन्ही वेळेस अशी परिस्थिती होती की कदाचित झेल तिकडे टिपला जावा, परंतु रात्रीचं क्रिकेट, रात्रीच्या क्रिकेटमध्ये चेंडू ज्या ज्या वेळेस उंच आभाळामध्ये उभा राहील त्या वेळेस तिकडे झेल टिपणं हे अत्यंत कठीण बनत असतं आणि अशातच पाठमोरे होऊन चेंडूपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न अक्षय या क्षेत्ररक्षकाने तिकडे दाखवला होता. अलीकडेच मी माल्लेड प्रीमियर लीग या स्पर्धेशी सुद्धा 2 दिवसांसाठी जोडलो होतो आणि त्या स्पर्धेमध्ये फलंदाज संदीप पवार याने अत्यंत चांगली फलंदाजी केली होती आणि त्याच पद्धतीने याही सामन्यामध्ये त्याची फलंदाजी आम्ही पाहिलेली आहे. आणि दुसरा एक खेळाडू त्या संपूर्ण माल्लेड प्रीमियर लीग मधला रोहित दळवी हा सगळ्यात महाग खेळाडू होता आणि रोहितचंही प्रदर्शन फलंदाजीमध्ये थोडं बरं राहिलेलं आहे, कारण त्याला अधिकचे चेंडू खेळण्याची संधी मिळाली नव्हती. शॉर्ट कॅमिओ 7 धावांचं खरं तर त्यांचं योगदान आम्ही पाहिलं. यावेळेस हा फटका अत्यंत चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड खेळले होते, ड्राईव्ह केलेला फटका दरम्यान आपण पाहिला होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. विकेट टू विकेट गोलंदाजी करण्यात इथे इंटरेस्ट दाखवत आहेत गोलंदाज कुणाल कडव. आणि ज्यावेळेस तुम्ही विकेट टू विकेट गोलंदाजी करता त्यावेळेस होतं काय की 1-2दा तुमच्या विरोधात फटका सुद्धा येऊ शकतो, परंतु फलंदाजांना बाद करण्याची संधी तिकडे तुम्ही निर्माण करू शकता. त्याला ड्रायव्हिंग लेंथ असं म्हटलं जातं. पुढे ठेवताय चेंडू. इथे फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. पाहायचंय रोहित तिकडे उपस्थित आहे. टिपलाय झेल आणि याच बरोबर आणखी एक फलंदाज इथे बाद होतोय. हा रनचेस कठीण बनत चाललेला आहे, तो म्हणजेच बरडपाडा संघासाठी. परंतु मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत फलंदाज संदीप भोईर, त्यांच्यावर आता फार मोठी जबाबदारी आलेली आहे. इथे फलंदाज सागर बाद. स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी 51,555 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिलं जाईल. त्याचबरोबर मानाचा करंडक तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि त्याचं सौजन्य कुमार वैभव जी शेलवले यांच्या वतीने मिळालेले आहे. त्यांचंही आपण इथे आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करूया. द्वितीय पारितोषिक 25,555 रुपये. त्याचं सौजन्य इथे प्रवीण गुरुनाथ घोडे साहेब यांच्याकडून मिळालेले आहे. चषकाचं सौजन्य सबिता वसंत एगडे यांच्या वतीने मिळालेले आहे. त्यांचंही ऋण व्यक्त करूया. क्रमांक 3 साठी 12,222 रुपयाचं पारितोषिक आहे. शिवाजी अनंत गुडे की जे उद्योजक आहे ज्यांच्या वतीने या बक्षिसाला सौजन्यकृत केले गेलेलं आहे आणि विश्वनाथ पुंडलिक गुडे यांच्या वतीने चषकाचं सौजन्य आहे. चौथं पारितोषिक 12,222 रुपये उमाकांत नारायण भावर्ते यांच्या वतीने आणि चषकाचं सौजन्य राजेश जयराम गुडे यांच्या वतीने दिले गेलेलं आहे. या सर्व देणगीदात्यांचा आयोजकांच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करतो. तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि अपेक्षेप्रमाणे खरं तर तुम्ही इथे सहकार्य केलेलं आहे.
तण मन धनाने ही स्पर्धा पूर्णत्वास नेण्यासाठी ज्यांच्या ज्यांच्या वतीने सहकार्य मिळालेलं आहे त्या सर्वांचं ग्रामस्थ मंडळ नवापाडा च्या वतीने आम्ही इथे ऋण व्यक्त करत आहोत. क्रमांक 2चं षटक इथे सुरू केलं जाईल. रोहित दळवी येत आहेत. या क्रीडानगरीमध्ये उपस्थित सरळगावचे वायरमन रविदादा गुडे, आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठावर या, इथे बसा आणि सुरू असणाऱ्या या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आपण आनंद घ्या. एज लागली होती. मागच्या बाजूने चेंडू मार्गस्थ होत असताना स्लिप कॉर्नरमध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वतीने चेंडू अडवला जातो, त्यानंतर फेकी केली जाते. एकही धाव दरम्यान इकडे मिळालेली आपल्याला पाहायला मिळाले नाही. 59 धावा जर इथे बनायच्या असतील तर संदीपला चांगलं खेळावं लागेल. संदीपला विनंती आहे, तुझी जी ट्रॅक आहे तिला यस अगदी बरोबर, सूचनेची पूर्ण ही गरज नाही. यावेळेस इथे गाईड केलं होतं चेंडूला आणि वळण मिळालं होतं या चेंडूवर. आपण पाहिलं शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू रोहित दळवी हाताळतोय आणि इथे एक धाव फक्त आणि फक्त मिळालेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये आपण असताना पॉवरफुल फलंदाजी अपेक्षित आहे खेळाडू कक्षाला, परंतु मला असं वाटतं अर्जुन भुईर जे बाद झालेले आहेत त्यातून फार मोठा इम्पॅक्ट झाला. कारण अर्जुन हा असा फलंदाज होता की कोणत्याही प्रतिकूलतेतून संघाला तो अनुकूलतेकडे घेऊन जाऊ शकला असता. आणि त्याच्या पाठोपाठ सागर भोईर सुद्धा बाद झालेले आपण पाहायचंय. रोहित दळवीचं हे षटक क्रमांक 2चं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना समोर ठेवलेला चेंडू मिस टायमिंग फटका. चेंडूचं सेफ लँडिंग होतं. रुपेश चेंडूवर अत्यंत झपाट्याने येतोय. राकेश आहेत. राकेश आणि रुपेश हे दोन्ही बंधू आहेत आणि त्यांची देहबोली पाहिली तर सारखी आहे, त्याचबरोबर शरीराची ठेवण पाहिली तरी सारखी आहे आणि फेसिंग पाहिली तरी सारखी आहे. आणि अशा रात्रीच्या क्रिकेटमध्ये त्यांना ओळखणं हे अत्यंत कठीण आहे. पाठमोरे होत असताना राकेश आमच्या बाजूने तिकडे चेंडूवर झेपावले होते. धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 8. यावेळेस इथे चेंडू सरळ जाऊन आदळतो स्टँडवर. याचबरोबर भोंग्यांचा आवाजही सुरू झाला आणि आणखी एक फलंदाज इथे खेळाडू कक्षामध्ये परतला. 59 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना जय बजरंग बरटपाडा संघाला लागलेला हा तिसरा हादरा. महाविकास आघाडी चषकाचे आयोजक, एक अत्यंत हसतमुख व्यक्तिमत्व, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी अविनाशजी मुरबाडे साहेब यांचं आगमन झालं. तुमचंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. त्याचबरोबर मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सल्लागार आणि ग्रामपंचायत आनंदवाडीचे उपसरपंच, या अगोदर त्यांच्या वतीने फार मोठी स्पर्धा आयोजित केली गेली होती आणि त्या स्पर्धेचं विशेष खरं तर आपण सांगू शकला तर बिना बक्षीस पात्र जिंकलेल्या संघांसाठी ती स्पर्धा विशेषत्वाने ठेवली गेली होती आणि म्हणून त्या गोष्टीचा उल्लेख मी त्या स्पर्धेत जोडल्यापासून अनेकदा करत होतो आणि आजही तो करतो. त्यामुळे तुमचं आम्हाला कौतुक करावं लागेल. त्यांचं आगमन झालेलं आहे. काय मान्यवर की जे या व्यासपीठावर इथे विराजमान होते ते या स्पर्धेतून रजा घेत आहेत. त्यांचं आपण आयोजकांच्या वतीने आपण जो आपला अमूल्य वेळ दिला आणि या स्पर्धेत इथे आपली उपस्थिती नोंदवली त्याबद्दल तुमचं आम्ही कौतुक करतो, धन्यवाद व्यक्त करतो. गोलंदाज इथे तयार असतील पुन्हा एकदा. रोहित दळवी, जगदीश भोईर आले स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस ड्राईव्ह केलेला एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत उपस्थित. इनसाइड आउटच्या अंदाजाने खेळला गेलेला फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. थोडी फेकी स्वेअर आली परंतु ऑल इज वेल. इथे अधिकचं नुकसान होणार नाही गोलंदाजी करणारा संघाला, अर्थात पवार 11 मालेडी या संघाला. एक धाव इकडे मिळालेली आपण पाहू शकाल. 10 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. या अगोदर प्रेम देवकर यांचा उल्लेख झाला आणि मोठी देसाई या संघाशी खरं तर ते रिलेटेड आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातील क्रिकेटही ते खेळलेले आहेत आणि आजच्या दिवसामध्ये मी भिवंडीमध्ये जिकडे समालोचनासाठी होतो तिकडे मोठी देसाई आणि आगासन ही लढत होती आणि ती लढत सुरू होणार होती. तितक्यात मी या स्पर्धेसाठी इकडे रवाना झालो होतो आणि प्रेमच्या वडिलांचा विचार केला तर मला असं वाटतं एक किराणा मालाचं दुकान त्यांच्या वतीने चालवलं जात होतं आणि प्रेमने जे यश मिळवलं त्यामध्ये त्यांच्या मोठ्या बंधूंचा फार मोठा रोल आहे, भूमिका आहे.
कारण प्रेमने मोठ्या बंधूंना सांगितलं की मला लेदर बॉल क्रिकेट खेळायचं आहे आणि त्याचमुळे मग त्यांच्या वडिलांनी गांभीर्याने त्या गोष्टीकडे लक्ष देत असताना बांद्रा येथे एका क्रिकेट अकॅडमीशी त्यांना जोडलं क्लब बरोबर आणि त्यानंतर अंडर-19च्या आंतरराष्ट्रीय संघामध्ये प्रेम देवकर यांची एक गोलंदाज म्हणून वर्णी लागली. परफॉर्मन्सही त्यांचा चांगला राहिलेला आहे. मुंबई संघाकडून रणजी क्रिकेट खेळत असताना एका सामन्यामध्ये 6 विकेट सुद्धा प्रेम देवकरने मिळवलेल्या आपण पाहिल्या. षटक संपलेलं आहे दुसरं. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा, दोन्ही गोलंदाजांनी मिळून 11 धावा दिल्या आणि प्रत्येक गोलंदाजांनी एक गडी इथे बाद केलेला आहे. क्रमांक 3चं षटक घेऊन गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये येत आहेत. व्यक्तिगतरित्या दुसरा हा स्पेल आहे त्यांचा कुणालचा, कारण पहिलं षटक कुणालनेच हाताळलं होतं. यावेळी क्षेत्ररक्षणाची मर्यादा थोडी शिथिल झालेली आहे. 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करताना आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षणाची रचना सज्ज होत असताना अधिकचा वेळ खर्च करू नका. पवार 11 माल्लेड. समोर ठेवलेला चेंडू होता फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना ऑनड्राईव्हचा फटका आपण पाहतो. एकेरी दुहेरी धावा महत्वाच्या जरी असतील क्रिकेटमध्ये, परंतु कधी कधी तुमच्या समोर ज्यावेळेस टार्गेट असतं त्यावेळेस मग ते टार्गेट चेस करत असताना तुम्हाला व्यवस्थित आकलन दाखवायचं असतं, कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळायचं असतं आणि ते क्रिकेट खेळावं लागेल. हा सामना जिंकण्यासाठी बरटपाडा अर्थात जय बजरंग बरटपाडा या संघाला, पूर्वी या संघाचं नाव बरटपाडा 11 बरटपाडा असं होतं, अलीकडे जय बजरंग बरटपाडा अशा पद्धतीने त्यांचं नामकरण बदललेलं आम्ही पाहिलेलं आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पूर्वीचं जर क्रिकेट आपण पाहिलं, मनीषजी किरपन साहेब आमच्या बरोबर उपस्थित आहेत, जिकडे ए संघाला जास्त महत्व असायचं. म्हणजे एखाद्या गावातील ए टीम असली की ती टीम मजबूत आहे, बळकट आहे असं आपण म्हणायचो. अलीकडे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बी हे खरं तर ज्या संघांच्या समोर लागलेलं अक्षर आहे त्या टीम अधिक बळवंत बनलेले आहेत. कारण टेनिस क्रिकेट विश्वातील सगळ्यात एक गाव एक गटातील मोठा संघ अर्थात जय बजरंग गोरसई ब संघ आपण बघतो. त्याचबरोबर शहापूर विभागामध्ये आपण पाहिलं तर गोठेगर ब सारखा संघ आहे ज्यांची कामगिरी चांगली राहिलेली आहे. ओढवली बी सारखा संघ आहे, तो सुद्धा टेनिस क्रिकेट विश्व गाजवताना आपण बघत आहात. यावेळी क्षेत्ररक्षक समोर उपस्थित आहेत. कव्हर्स मध्ये चेंडू अडवतायत, स्वतःकडे ठेवतात, त्यानंतर इथे तो गोलंदाजाकडे सुपूर्द केला जातो. फलंदाजाने त्याला दुसरी बॅट हवी आहे असा इशारा केलेला आहे आणि हे षटक संपल्यानंतर ती बॅट तिकडे उपलब्ध करून दिली जाईल. या पद्धतीने तुम्हाला प्री इंटिमेशन देता आली पाहिजे. 2 चेंडू शिल्लक आहेत, त्यातील एक चेंडू फलंदाजी करणारा फलंदाज निश्चितच खेळेल. 2 चेंडूचा खेळ इथे शेष असताना बॅट बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजेच फलंदाजाने. मला असं वाटतं जीवन वडवले तिकडे आहेत. जीवन याने आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलेला आहे, 2 धावा त्याने धावपलकोर जोडलेले आहेत आणि त्या खेळाडूचंही आम्ही कौतुक करू ज्याने मैदानाच्या आतमध्ये बॅट नेल्या कशा आणि ती बदलून पुन्हा ते परत आलेत कसे. अत्यंत चांगली कामगिरी सागरने तिकडे केली. इथे नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाने बॅट बदलली असेल, परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संघर्ष दाखवत होता आणि त्या संघर्षाला पूर्ण विराम मिळाला. टॉप एज लागली, झेल टिपला गेला. जगदीश भोईर बाद. घेणं गरजेचं आहे. एकूण धावा आपण पाहिलं तर त्या आहेत 13. 13 धावा धावपलकोर जोडल्या गेलेल्या आहेत आणि 59 धावा आता फार मोठ्या बनलेल्या आहेत. आपल्या शेजारी असणारा सह्याद्री पर्वत, त्याच्या पर्वतरांगा जितक्या उंच आणि मोठ्या आहेत तितकं मोठं आता हे आव्हान बनलेलं आहे, कारण एका पाठोपाठ एक 4 गडी बाद झालेले आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाचे. इथे चेंडू पडल्यानंतर फार खाली राहिला होता, सरप्राइझिंगली खाली राहिला होता आणि चेंडू फळीचा कोणताही संपर्क आला नाही. 22च्या रूपाने ही धाव दरम्यान इकडे कंप्लीट झाली. त्याचबरोबर एकाच इशाऱ्यामध्ये 2 कामं झालेली आहेत तिथे पंचांची, कारण पंचांना षटक समाप्तीचा इशाराही तसाच करायचा असतो आणि इथे एका दगडामध्ये 2 शिकार करणं असंही म्हटलं जातं. त्या पद्धतीने तिकडे झालं. 3 षटकं संपली. धावपलक आपण पाहिलं तर की जे अत्यंत अशक्त आहे
त्याला सशक्त करावं लागेल. 14 धावा धावपलकावर 59 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इक्वेशनचा जर आपण विचार केला तर 12 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चौथं षटक सुरू केलं जात आहे रोहन पवारच्या वतीने. दीपक वडवले आणि जीवन वडवले हे दोन बंधुराज मैदानाच्या आतमध्ये इथे उपस्थित आहेत. 45 धावा बनवायचे 12 चेंडूंमध्ये. यावेळेस इथे फटका बसलाय. एसटी रक्षकाने टिपलाय झेल. या दोन बंधुराजांपैकी एका बंधूला परतावं लागेल. बाद होणारा फलंदाज आपण पाहिला तर ते आहेत दीपक वडवले आणि 5वा हादरा लागला इथे जय बजरंग बरटपाडा या संघाला. चौधरी साहेब की जे उद्योजक आहेत त्यांचं आगमन या मुख्य व्यासपीठावर झालेले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने तुमचं सहर्ष स्वागत. टेनक्रिकच्या वतीने ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते आणि टेनिस क्रिकेट विश्वाला भरारी देण्यामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनरचा फार मोठा मोलाचा वाटा राहिलेला आहे. आज ज्या स्पर्धेशी मी जोडलो होतो त्या स्पर्धेमध्ये एक अल्ट्रा स्लो मोशनचा कॅमेराही मी पाहिला की जिकडे IPLचं फिलिंग तुम्हाला येऊ शकतं आणि त्या पद्धतीने आता लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे हे जे चॅनल्स आहेत किंवा त्यांचा जो चमू आहे आता तो विचार करायला लागलेला आहे की टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुद्धा या पद्धतीच्या कॅमेराची गरज आहे. या अगोदर मयूर पिसेकर आयोजित जगन्नाथ स्मृती चषकामध्ये ज्यावेळेस मी होतो तिकडेही त्या पद्धतीने खरं तर चांगलं कार्य करताना लाईव्ह स्ट्रीमिंग चॅनलला आम्ही पाहिलं होतं. या स्पर्धेमध्येही आपण बघतो की गुणवत्तापूर्ण थेट प्रक्षेपण केलं जातं टेनक्रिकच्या वतीने. मुरबाडचं क्रिकेट आणि टेनक्रिक हे सुद्धा जवळचं नातं राहिलेले आहे. डावखुरे आताचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल भोईर. फुल लेनचा चेंडू होता त्यावर मिस टायमिंग ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक इथे दक्ष आहे. चेंडू अडवला त्यानंतर फेकी झाली. इन बिटवीन 2 धावा अत्यंत चपळाईने इथे पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. 16 धावा याचबरोबर धावपलकावर आहेत. समोर ठेवतायत सगळ्या गोलंदाजांचा जर आपण विचार केला तर आखूड टप्प्याची चेंडू इथे हाताळले जात नाहीत आणि त्यातल्या त्यात हे रात्रीचं क्रिकेट आहे. रात्रीच्या क्रिकेटमध्ये तुम्ही व्हर्टिकल ब्लेडने फलंदाजाला खेळण्याची ज्या ज्या वेळेस संधी द्याल त्या त्यावेळेस प्रत्येक चेंडूवर त्याला अंतर मिळेलच असं नाही. वातावरण थंड असतं आणि टेनिस क्रिकेट मध्ये जो आपण चेंडू वापरतो त्या चेंडूवर वातावरणाचा फार मोठा प्रभाव लवकर होतो कंपॅरेटिव्हली लेदर क्रिकेटमध्ये हवेचा जोर चेंडूला तितका अडथळा निर्माण करत नाही. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये हवेचा जोर हा अत्यंत महत्त्वाचा गणला जातो. त्याचबरोबर वातावरण महत्त्वाचं गणलं जातं. आता शांत वातावरण आहे त्यामुळे मोठे फटके तितक्या सहजतेने मारता येणार नाहीत फलंदाजांना. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू अटेम्प्टेड यॉर्कर आपण पाहिला गोलंदाजाच्या वतीने. लेंथ मात्र चांगली होती. इथे दिशा योग्य ठेवता आली नाही गोलंदाज रोहन पवारला. रोहन पवारनेही मालेट प्रीमियर लीग मध्ये चांगलं प्रभावित केलं होतं. मला असं वाटतं ओमकार आज या संघामध्ये उपस्थित नाहीयेत. ज्या गोष्टीची चर्चा आम्ही अगोदर सुरू केली होती त्या चर्चेला पूर्णविराम देणारा फटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जीवनने आपल्याला दाखवलेला आहे. कारण त्याच्या बॅट मधून हा खेचून मारलेला पुलचा फटका षटकारासाठी जातोय. हा आलाय षटकार. क्रिकेटच्या कानामध्ये कॉर्ड असल्यासारखे वाटतायत.
कारण 3दा कॉल करून ते थांबण्याच्या मूडमध्ये नाहीत. या स्पर्धेमध्ये क्रमांक 1च्या साठी जे बक्षीस दिलं जात आहे त्याचं चषकाचं सौजन्य ज्यांच्या वतीने इथे घेतलं गेलेलं आहे ते कुमार विशालजी हरिचंद्र शेलवले साहेब यांचं आगमन मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे. या स्पर्धेत तुमचं सहर्ष स्वागत. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. मिसटायमिंग फटके आहेत. बॅटच्या मधोमध चेंडूला घेता आलं नव्हतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आली आणि याचबरोबर इथे हा फलंदाज धावबाद. आयोजकांमधील कोणी सदस्य आहेत की पवार 11 मालेडचे आहेत? आयोजकांमधून आहेत. मुद्दा म्हणून जाणून घेण्याचा प्रयत्न केला कारण त्यानंतर मग भाष्य करता आलं असतं. आयोजकांचं आपल्याला कौतुक करावं लागेल. थोडी मरगळ कधी कधी आपल्या चेहऱ्यावर येते किंवा डोळ्यांवर येते, ती दूर होते अशा पद्धतीच्या फायर क्रॅकर्समुळे. आणि तुम्ही जे काम करतायत किंवा जो मेगा शो इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे त्याला ही फार मोठी शोभा मिळत असते. 26 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपण पाहिल्या. 4 षटकांचा खेळ हळूवारपणे इथे संपतोय. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 5, तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा दरम्यान आलेल्या आपण पाहिल्या. आणि या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये किती धावा एकूण खर्च झालेल्या आहेत आपण पाहिल्या तर जवळजवळ 12 धावा या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत. इक्वेशन काय आहे? 6 चेंडू 33 धावा असं इक्वेशन. वेळेच्या बाबतीत सुनील शेळके आम्हाला सांगा किती वेळ घेतलेली आहे? गोलंदाज लगेचच आपण या षटकाला सुरुवात प्रदान करायची आहे. मुरबाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष, सल्लागार म्हणून सुद्धा त्यांची कारकीर्द अत्यंत चांगली राहिलेली आहे, शरदजी पवार साहेब हे गोलंदाजीसाठी आलेले आहेत. 6 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण इथे उरलेलं आपण पाहू शकाल. सुरुवातीचे 2 चेंडू अत्यंत महत्वाचे असतील. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, परंतु इथे काहीही करता आलं नव्हतं फलंदाजाला. चेंडू पडल्यानंतर त्यावर वळण मिळालं असावं. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये बघूया कशा पद्धतीने हा चेंडू दरम्यान तिकडे शरदजी पवार यांचा मार्गस्थ झाला होता. यावेळेस शरीरभेदक गोलंदाजी, जोरदार अपील रेज केली जाते. पंच मात्र स्थिर आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये SP पॅनल अर्थात डुंबिवलीचा हा अत्यंत नामांकित पॅनल आहे, त्यांच्या वतीने पंचगिरी केली जाते आणि 3 पंच या स्पर्धेशी संलग्न झालेले तुम्ही पाहू शकाल. तिसरा चेंडू शरद पवार, फिरून मारण्याचा प्रयत्न आहे. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू असावा असं आपण इकडनं म्हणतो, परंतु आमचा समालोचन कक्ष अगदी जिकडे आपण पाहू शकाल आम्हाला चेंडूवरची हरकत इथे व्यवस्थितरित्या पकडता येत नाही, कारण जवळजवळ मिड विकेट रिजनकडे आमचा समालोचन कक्ष आहे की जो बऱ्याचदा सरळ ठेवला जातो पर्पजफुली, कारण मग तिथून चेंडूवर जी हरकत मिळते, वळण मिळतं, ते मात्र मग समालोचक तिकडे हेरू शकतात. अत्यंत प्रशस्त अशा पद्धतीने ही क्रीडानगरी आपण बघतो. कैलासवासी शिवाजी 700 क्रीडांगणामध्ये मित्रांनो आपण आहोत. यावेळेस क्लीन बोल्ट, बेस डिसलॉज झाल्या, हिट विकेट. यस, अगदी बरोबर.
उत्तरोत्तर सहकार्य मिळालेले आहे आयोजकांच्या वतीने, त्यांचा आम्ही कौतुक करतो. अशाच पद्धतीने तुमचं दातृत्व बहरो अशा पद्धतीने समालोचन कक्षाच्या वतीने आम्ही मानस व्यक्त करतो. ओम साई भाजी मार्ट सरळगावचे ते प्रोप्रायटर आहेत आणि तुमच्या धंद्यालाही बरकत मिळो अशा पद्धतीने मानस आम्ही इथे व्यक्त करू. किती चेंडू शिल्लक राहिलेले आहेत? एका चेंडूचा काही शेष आहे. यस. आणि इथे सामना जवळजवळ संपलेला आहे, जिंकलेला आहे. एका हाताने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. या अगोदर हे फलंदाज इंज्युअर्ड झाले होते, मला असं वाटतं रेनी सीझनमध्ये. कुणाल हा खेळाडू त्याचमुळे मैदानाच्या आतमध्ये एका हाताने फलंदाजी करण्याचा त्याने प्रयत्न केला. हा सामना संपला. सामना दिमागदार पद्धतीने जिंकलेला आहे पवार 11 माललेडी या संघाने. या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये 41 धावांचं भरघोस योगदान दिलं फलंदाज संदीप पवारने आणि त्यांची टाइमलाईन जर आपण पाहिली तर त्याने 4 षटकार 2 चौकार दाखवले आणि संदीप पवार ठरलेले आहेत या सामन्यातील सामनावीर. संदीप, आपणास विनंती आहे लवकरात लवकर आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी जोडा आणि